नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्हाळके. तर मित्रांनो, ॲक्च्युली काल व्हिडिओ आम्हाला एंड करायला मिळाला नाही. वाजले होते रात्रीचे 1:45. व्हिडिओला एंड नाही केले. सो कालचा होता आपला जयंतीचा दिवस आणि आज आत्ता वाजले सकाळचे 8:30. ऊन नाही आहे. सगळ्यात ते इम्पॉर्टंट आहे की ऊन नाही आहे. आणि आम्ही आता चाललो आहे खाली समुद्रावरती. तर 2 दिवस झालो पण समुद्रावरती काही गेलो नव्हतो. सो आज वेळ मिळाला, आज फ्री आहे. काल सगळा प्रोग्राम वगैरे झाला. सो आपण आता निघणार आहोत समुद्रावरती. इकडे अण्णा आहेत आणि इकडे आपलं घर. काल काढत होते अण्णा रातांब्याचं झाड. रातांबेच बोलतात. हा मग ठीक आहे. कोकणातच रातांबे बोलतात अण्णा. बरं ठीक आहे, इकडे आमच्याकडे कोकमच बोलतात. आज ऊन नाही म्हणून बरं आहे. तर कालचा प्रोग्राम एकदम मस्त झाला. सगळं शेवटीला डान्स परफॉर्मन्स होते, मग बक्षीस वितरण सोहळा होता आणि ऋषिका तिकडे हसते. ए झाला ना आता, काय टाइमपास करलाय? जास्तच टाइमपास करताय. आणि आज कदाचित मामाकडे जाणं होईल. सो बघूया कसं कसं होतंय ते. हा व्हिडिओ नक्की बघत राहा, मजा येईल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. अरे चला चला. आता मे महिन्यात पाण्याचा थोडासा त्रास आहे. 1 दिवस आड करून पाणी येतं. सो काल पाणी आलं होतं, आज येणार नाही आहे. पण आम्ही माणसं 10 जण आहेत. सो एक पाण्याचा टँकर मागवलं आहे. टँकर म्हणजे 1000 लिटरचं पाणी मागवलं आहे. बरं झालं आज ऊन नाही म्हणून. आणि काल मजा आली खूप मस्त. आणि हे आपलं कालचे विहार. इथेच सगळे प्रोग्राम झाले आपले. सो 2 दिवस कसे गेले ना गावाला कळलं सुद्धा नाही. आणि आजचा दिवस आणि उद्या रात्री आपल्याला निघायचं आहे लगेच. आणि हे आपलं गावचं शेत. ऊन नसलं ना की थोडं बरं वाटतं. नाहीतर गावाला एवढं गरम होतं आहे ना, मरणाचं गरम होतं आहे. बापरे, बाहेर पडूच शकत नाही दुपारी तुम्ही. आता थोडंसं चांगलं तरी झालं की ऊन नाही आहे. ॲक्च्युली डोंगरावर पण खूप टाईम झाला आम्ही गेलो नाही. आणि आता तेवढा वेळ पण नाही डोंगरावर जायला. आणि हे समोर जे तुम्हाला दिसतंय हे आहे सनब्लिस रिसॉर्ट. जे गावचे सरपंच आहेत त्यांचे आहे हे रिसॉर्ट. आणि समोर हा समुद्र दिसायला लागला आपल्याला आता. आणि आता सकाळी सकाळी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात. आणि हा पर्यटकांचा सीझनच आहे. सो फुल आहेत. काल मी पण विचारलं तर बुकिंग आहेत ऑलमोस्ट. आणि हे दुसरे आहेत. हा समोर आपला कर्द्याचा समुद्र किनारा. हे बघा, हे आहे सनप्लस. सो तुम्ही बघू शकता की पर्यटक आहेत अजून पण. आणि आता स्टॉल्स पण टाकलेत नवीन. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज म्हणजे राईड्स पण थोड्या वेळात होतील चालू. आणि सकाळी सकाळी बीचवरती मस्त झुंबड उडाली आहे पर्यटकांची. आणि हे समोर जे तुम्हाला दिसतंय ते आहे तीर्थराज रिसॉर्ट. सो ही सगळी लाईनीत आहेत आपली रिसॉर्ट्स लाईनपासून.
आणि राणू तुझी मैत्रीण. बरं झालं ऊन नाही ते. आणि आता इकडे अशी स्टॉल्स पण लावतात बीचवरती. वेदर झालं एकदम मस्त. सो बघूया. आपला प्रयत्न असणार आहे आपण डॉल्फिन राईडला जाणार आहोत. तर बघूया आता कसं डिसाईड होतं आहे ते. आणि आता मजा येईल कारण ऊन नाही आहे. ऊन नाही त्याच्यामुळे त्रास कमी होईल आणि आपल्याला मजा येईल बघायला. सो इथे सगळे आहेत आपले पर्यटक. तो समोर आपला लाडघरचा समुद्र किनारा पुढे. ओके तर ह्या ज्या राईड्स आहेत ATV राईड्स ह्यासुद्धा तुम्ही करू शकता. 200 रुपये पर पर्सन. रानू बसली आहे. चालव चालव. ऋषिका होते तयार आता. ऋषिका असं पुढे गेलीस की डायरेक्ट खाली उडी मारायची. डॉल्फिन दिसला की. काय फोटो काढू? हा काढतो थांबा. तरी आमची आता डॉल्फिन सफारी चालू होणार आहे. आयफोन अरे पकडून ठेवा एकमेकींना. पण त्या मोठ्या फेरीजमध्ये गेलो होतो अलिबाग साईडला. आणि आजचं क्लायमेट पण एकदम मस्त आहे. पाणी थोडंसं शांत आहे. तो बस जिवंत होता तो. तो फिरत होता ना. नाही जिवंत आहे. द्या मागे द्या आता. झालं बघूया. आपल्यावर वरती आहे. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत 9 आणि आम्ही आता आलो आहे खडपात खेकडी पकडण्यासाठी. हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे. आणि माझ्यासोबत आहे काका आणि विष्णू अण्णा आहेत. एक दुसरे काका आहेत. सो हा समोर आता समुद्र दिसतोय. हा बघा हा आहे समोर समुद्र. इकडे काका आहेत आणि इथे आपण गाडी लावली आहे
हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे आपला आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, मजा येईल, धमाल येईल. इवन मलाही एकदम मस्त, मी पण एक्सायटेड आहे की कसं असतं. म्हणजे अन्न खूप वेळा आहेत पण मी त्यांच्यासोबत कधी आलो नव्हतो. सो हा आपला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे. एकदम मस्त वाटणार आहे आपल्याला. रात्रीत खडपामध्ये खेकडे पकडायची मजा वेगळीच असते. आणि हा सकाळी डॉल्फिनला गेलो होतो, त्याच्यानंतरला घरी आलो आणि मग काय जास्त कुठे गेलोच नाही. सो आत्ता आम्ही आलो आहे. सो पहिलं खेकडे आम्हाला आता मिळाले आणि हे आहेत कालवे. तुला माहित नाही तो 2 नंबर येतो सोबत. चप्पलशिवाय पाय घसरवू नको. नाही नाही, इकडे अण्णा पकडत आहेत खेकडी आणि हा समुद्र आहे आपला. बघा पायाखाली तुमच्या. इथे जास्त काय, इथे आहेत जास्त. इकडं नाही. काय आहेत ते? बघा कशी पडतात. पाय टाक, पाय. पाय टाक. ते दुसरं होतं ना, पण खेकडे थोडी होता. आणि हे कालवे आहेत. ह्याच्यावरती जर तुमचा पाय पडला तर तुमचा पाय कापलाच समजा. पाणी आलं वरती, येतं आता हळूहळू. आणि पाणी आता वरती वरती येत आहे. भरती चालू होईल आता थोड्याच वेळ. कोणच नाही आहेत. जवळजवळ 9:30च्या आसपास आहे आणि तिकडे सगळी आपली हॉटेल्स वगैरे आहेत. इकडे लाडघर आहे, इकडे समोर जो दिसतंय तिकडे लाडघरचा समुद्र किनारा, बीच वगैरे. आणि अण्णा खूप एक्सपर्ट आहेत, खूप आधीपासून येतात. खेकडे पकडायचे असेल तर गावी आल्यावरती. हे बघा खेकडा पकडलाय. मोठा भेटलाय ना. आता
आता पायावरून मला गेला खेकडा एक आणि समुद्र मस्त खवायला आहे आता. हा बघा तोच खेकडा भेटला आता अण्णांना. माझ्या पायावरून गेला. समुद्र मस्त खवळला आहे आता रात्रीचा. लाटा नुसत्या उसळत आहेत. ते अशा वेळेला जेव्हा यायचं असेल तर जाणकार लोकच पाहिजे कोणतरी. अजून एक मिळाला. म्हणजे आता उद्या दुपारचा बेत आपला झालेला आहे. ते बघा अजून एक मिळाला. अरे कुठे गेलं पळायला? काय आले? कालवा. कालवाचा घर. कालव्याचं घर आहे. कत्ता पण खातात काय काय. नाही नाही नको. येत नाही ना तो सदाचा लाट. तोंडात टाकून बघ. टाकतात जरा तोंडात. हा कालव्याचं घर आहे. तो आता फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे मी. टाकू? चांगला लागतोय. फक्त थोडासा खारट आहे खूप. बापरे. लागतोय चांगला. ते खारट आहे फक्त. चांगला लागला घर कालव्याचा. फर्स्ट टाइम ट्राय केला मी. अण्णा बोलले खा म्हणून खाल्ले. पण मस्त लागला. थोडासा खारट होता समुद्राच्या पाण्यामुळे. मस्त छान हवा पण लागते. आणि या शांततेमध्ये मागे पाणी एकदम समुद्राच्या लाटा जोरात उसळत आहेत. आणि आपली शोध मोहीम रात्रीचे खेकडे पकडायची चालू आहे. तिकडे पुढे पुढे जाते पाणी येतं ना तिकडे. रात्रीच्या चला खेकडी पकडून झालेली आहेत. आम्ही आता परत आलो वरती आणि तुम्हाला एकदा दाखवतो किती खेकडी झाली आहेत पकडलेत ती. आणि जरा पिशवी दाखवा. हे बघा एवढी मिळालीत खेकडी. तरी बरीच मिळाली. आणि ही गाडी. तर चला निघूया आता. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण तुमच्यासाठी परत घेऊन येऊ जेव्हा आपण गावी येऊ तेव्हा. सो चला टाटा बाय बाय. भेटू उद्या.